झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है। की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळवत आहे? आज ये टाइगर आपके सामने खड़ा है। अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आता हे पद सोडायला तयार आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। नमस्कार, मी प्रशांत कदम. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे 2 सोहळे काल मुंबईत पार पडले. गेल्या 4-5 वर्षांपासून हे अशा पद्धतीचे 2 सोहळे आणि 2 भाषणं आपल्याला ऐकावी लागतात. पण कालच्या या सगळ्या मेळाव्यामध्ये 6 खासदार ज्यांच्यामुळं बंडाचं हे दुसरं नाट्य सुरू झालेलं आहे, दोन्हीपैकी कुठल्याच व्यासपीठावरती नव्हते. म्हणजे एकनाथ शिंदे भाषणामध्ये बरीच डायलॉगबाजी करत होते. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पण किमान हा ट्रेलर दाखवण्याचं, जाहीरपणे दाखवण्याचं धाडससुद्धा ते करू शकले नाहीत. इतक्या चोरी छुप्या पद्धतीनं आणि लबाडीनं सध्या आमदार खासदारांची पळवापळवी आणि पक्षफोडी सुरू आहे. साहजिक आहे हे का उपस्थित राहिले नाहीत, कारण त्यांना कायदेशीर कारवाईपासून वाचायचं आहे. जोपर्यंत अनाऊन्समेंट होत नाही आहे वेगळा गट स्थापन झाल्याची, वेगळ्या पद्धतीनं मर्जर केल्याची, तोपर्यंत कदाचित त्यांना इतक्या उजळ माथ्यानं वावरता येणार नाही. पण ही जी एक 2 शिवसेनेची 2 मेळाव्यांची कहाणी आहे गेल्या 4-5 वर्षांपासूनची, ती बघताना प्रत्येक वेळी मला 2016मधला एक प्रसंग आठवतो. दिल्लीमध्ये त्यावेळी भाजपचे एक ज्येष्ठ नेते अनौपचारिक पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट मान्य करत होते. म्हणजे पार्श्वभूमी बघा की त्यावेळी 2014ची निवडणूक नुकतीच संपलेली होती. भाजपचे 122 आमदार निवडून आलेले होते. तरीसुद्धा आपल्या नेटवर्कपेक्षा शिवसेनेचं नेटवर्क आणि संघटन बांधणी मोठी आहे, ही गोष्ट ते मान्य करत होते. आता ज्यावेळी हे 2 पक्ष आणि त्यांची 2 शकलं झालेली आहेत आणि ते आपापसातच भांडत असतात आणि या सगळ्यामध्ये भाजप मात्र नामानिराळा राहून सत्तेची मजा बघतो आहे, हे चित्र जे आहे ते बघितल्यानंतर त्या नेत्याला, त्या पक्षाला काय वाटत असेल याची एक कल्पना करून बघा. काल जे काही 2 मेळावे झाले, अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना आहे, 60 वर्ष काल शिवसेनेची पूर्ण झाली आणि ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना ही एक प्रकारे टॅलेंट मेकिंग फॅक्टरी आहे. अनेक नेते शिवसेनेत बनले, घडले, नंतर ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि अशा नेत्यांची फार मोठी यादी आहे. एकनाथ शिंदे आता वेगळी शिवसेना चालवत आहेत, पण मुळात ते तयार झाले होते याच शिवसेनेमध्ये. आणि काल वर्धापन दिनाच्या या सोहळ्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पद आपण सोडू, तुमच्यापैकी जर कुणी कट्टर शिवसैनिक तयार असेल तर हे पदसुद्धा सोडायला मी तयार आहे, हे विधान ऐकल्यानंतर शिवसेनेची वाटचाल नेमकी या गेल्या म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीनं झालेली आहे आणि शिवसेनेला कशा पद्धतीनं संपवण्याचे प्रयत्न होत आहेत याची आपल्याला पुरेशी कल्पना येऊ शकते. कालचं उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे त्याच्यातले 2-3 गोष्टी ज्या आहेत ते मला फार महत्त्वाच्या वाटल्या. एकतर जे आरोप होत आहेत त्या सगळ्या आरोपांची एक प्रकारे उत्तरं देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ठाकरे बाहेर पडत नाही आहेत, उद्धव ठाकरेंची प्रकृती नाही आहे, तर किमान आदित्यने बाहेर पडावं, मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि तिथून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. या सगळ्याबद्दल ते काल बोललेले आहेत. आणि अनेकदा असं असतं की ज्यावेळी पक्ष संकटात असतो, पक्षाच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण होत असतात, तेव्हा ते पक्ष नेतृत्व जे आहे ते आपला खुंटा हळवून बलकट करतं. पवारांच्या बाबतीत तुम्ही बघितलेलं आहे, त्यांनी मे 2022मध्येच राजीनाम्याचं नाटक जे आहे ते केलेलं होतं आणि ती तयारी दाखवल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनी विनवणी केली की तुमच्याकडंच नेतृत्व असलं पाहिजे. कालचा तो प्रसंग बघताना याच प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय होतं कालच्या या सगळ्या 6 खासदारांच्या फुटीबद्दल? एकतर त्यांनी या मतदारांची माफी मागितली की ज्यांच्या मतदानावरती हे सगळे निवडून आलेले होते आणि पुन्हा हे फुटलेले आहेत. खरं तर 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा ही फूट बघावी लागणं हे त्यांच्यासाठी त्रासदायक होतं. आणि जो एक आरोप सातत्यानं होत असतो की ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, त्याच्यावरती त्यांचं म्हणणं होतं की
मुळात तुम्ही निवडून आलात, त्यांच्यासाठीच्या सगळ्या सभा ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये त्या स्थानिक नेतृत्वानंच निवडणूक लढली पाहिजे. त्याच्यासाठी मी यायची काय गरज आहे? म्हणजे मोदी उद्या कदाचित दूध संघाच्या निवडणुकीसाठी सुद्धा येतील, भाईयो और बहनो करत, पण ती काही राजकारणाची पद्धत नव्हे असं त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलं. एक गोष्ट जी आहे ती फार महत्त्वाची होती, जी त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितली, की आता ऑपरेशन कमळ आपल्याला करावं लागेल. याचा नेमका अर्थ काय तो म्हणजे कळला नाही, पण कदाचित आज उद्या सत्तेत आल्यानंतर जे आज आपल्यासोबत घडलेलं आहे ते आपल्याला भाजपसोबत करावं लागेल, अशा पद्धतीचं एक विधान उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये केलं. पण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कालसुद्धा ओमराजे निंबाळकर जे बोलत होते, एका मुलाखतीमध्ये त्यांनी जे सांगितलं, ची प्रकृती ठीक नाही आहे तर किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं. त्याच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंचा सूर असा होता की मातोश्रीवरती जेव्हा हल्ले होतात तेव्हा हे खासदार कुठं असतात, आणि खरं तर हे आदित्य ठाकरे का फिरत नाही आहेत याचं थेट उत्तर नाही आहे, पण तरी देखील या प्रश्नाची दखल घेत त्यांनी जे विधान केलं याचा अर्थ त्यांना ही सगळी खंत जी आहे ती कुठंतरी पोहोचती आहे हे सुद्धा स्पष्ट होत होतं. काय नेमकं ते भाषणात म्हणालेत ऐका. आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत? बरं, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गदेडा तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता, आणि त्यांनी शिवसेना प्रमुखाने एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंच्या मेळाव्यातली एक गोष्ट काल फार वैशिष्ट्यपूर्ण होती. भाषण फक्त उद्धव ठाकरेंचंच झालं, संजय राऊतांचं सुद्धा भाषण झालं नाही ना. म्हणजे भास्कर जाधव असतील, अंबादास दानवे यांच्यापैकी कुठल्या नेत्याचं भाषण झालं. त्याच्या आधी 2 कार्यक्रम होते आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर थेट उद्धव ठाकरेंच्याच भाषणानं हा कार्यक्रम संपला. कदाचित या सगळ्या कठीण काळामध्ये
एखाद्याला संधी द्यायची दुसऱ्याला नाही आणि पुन्हा संजय राऊतांच्याबद्दलची नाराजी खूप वाढलेली आहे. फुटलेले आमदार त्यांच्यावरतीच सगळे आरोप करतायत. या पार्श्वभूमीवरती हा बदल होता का माहिती नाही आहे. आदित्य ठाकरेसुद्धा या व्यासपीठावरती काल बोलले नाहीत. हा बदल नेमका कशामुळे होता याची चर्चा जी आहे ती होत राहील. पण काल त्यांनी या सगळ्यामध्ये बोलता बोलता म्हणजे सहजच केलेलं एक वाक्य होतं, पण त्या वाक्यावरती सुद्धा म्हणजे विचार करण्यासारखं ते वाक्य आहे. भाजपला म्हणजे तुम्ही ॲक्च्युली धोरणात्मक पातळीवरती ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करण्याच्या ऐवजी आम्हाला संपवण्यामध्ये ही ताकद खर्ची करताय. बंगालमधल्या निवडणुकीमध्ये इतकं फोर्स पाठवता, पाक व्यक्त काश्मीरमध्ये पाठवून दाखवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आम्हाला तुम्ही काय पाकिस्तानी समजताय का? आम्ही सुद्धा याच देशाचे आहोत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे कुठल्या मुद्द्यांच्यावरती आपण भाजपला पाठिंबा देऊ शकतो हे सहजपणे सूचित केलं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिकडे शिंदेंचा जो मेळावा होत होता तिथं अर्थातच या सगळ्या पक्षफुटीबद्दल बोलताना त्यांनी जे ऑपरेशन तुडवा संजय राऊत सांगत होते त्याच्याबद्दल थेटपणे प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही तुडवायला आलात तर शिवसैनिक तुमचा पाय जागेवरती ठेवणार नाही. आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या. रामदास भाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे आता किती केबिलवाना ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. एका गोष्टीबद्दल शिंदे जे काल जाहीरपणे बोलले ते फार म्हणजे लक्षात घेण्यासारखं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, पण तुम्ही जे त्यांच्याकडे बोलता ते नंतर मला येऊन सांगतात असं त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं. खरं तर या दोघांमध्ये जे चालू असतं त्याच्याबद्दल सातत्यानं राजकीय चर्चा होत असतात आणि चर्चांचा काय विषय, निर्णयच असे होत असतात की ज्याच्यामधनं आपल्याला दिसतं गणेश नाईक काय बोलत आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या उपमहापौरांना काय वागणूक दिली जाते आहे, तिकडं त्यांचे नेते काय बोलतात भाजपबद्दल. अनेक ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तिथं काय झालं हे आपलं सगळ्यांना माहिती आहे. एक साधं निलंबनसुद्धा शिंदेंचे मंत्री करू शकले नाहीत आणि या पार्श्वभूमीवरती हे विधान जे आहे ते फार महत्त्वाचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे या वर्धापन दिनाला जर ही खासदारांची फुटी घडली नसती तर शिंदे काय बोलले असते आणि त्यांच्याकडे इतकं लक्ष गेलं असतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. आत्ता अचानक या 6 खासदारांमुळं शिंदे पुन्हा चर्चेत आलेत. ते आपलं आव्हान टिकवून आहेत भाजपसमोर असं वाटतंय, पण गेल्या दीड वर्षामध्ये त्यांची स्थिती फार वाईट झालेली होती. आता केवळ हे खासदार आमदार फोडून नगरसेवक फोडून ते राज्याच्या राजकारणामध्ये आपलं भाजपसमोरचं स्थान बळकट करतायत का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दोनही व्यासपीठांवरती किंवा सध्या या फुटीच्या निमित्तानं जो चर्चेत आहे की काँग्रेसमध्ये विलीन होणार होती का शिवसेना. म्हणजे यावेळी या बंडखोरांनी जे कारण शोधलेलं आहे ते अजून हास्यास्पद आहे. मुळामध्ये या 9 पैकी 3 खासदारांची बॅकग्राऊंड ही ते कधी ना कधीतरी काँग्रेसमध्ये होते आणि तिथून इथं आलेले आहेत. म्हणजे जणू काँग्रेस शिवसेना संपवायला निघालेली आहे आणि काँग्रेसमध्ये हे विलीन व्हायला निघालेले आहेत. अशा पद्धतीचे आरोप जे ते लोक करतायत की ज्यांना भाजप संपवायला निघालेली आहे आणि भाजप कुठेही स्थान देत नाही आहे. म्हणजे तुमचा पक्ष वाढवायचा आहे तर काँग्रेस असो की भाजप, तुम्ही तुमच्या पक्षाच्या वाढण्याबद्दल बोलायला पाहिजे आणि ती वाढ दोन्हीपैकी कुठला पक्ष होऊ देत नाही आहे याचा एकदा नीट विचार करायला पाहिजे. त्या दृष्टीनं सुद्धा काल बरीच विधानं झाली. पण एकंदरीत काय चित्र दिसलं तर या दोन्ही व्यासपीठांवरती 6 खासदार अजिबात नव्हते. त्यांच्याबद्दल आता पुढं काय होतं हे आपल्याला कळेलच. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याची हेडलाईन ही होती की मी पक्षप्रमुख पदसुद्धा सोडायला तयार आहे. अशा कठीण काळामध्ये अशी इमोशनल विधानं जी आहेत ती अनेकदा केडरला पुन्हा एकत्रित करण्यात कारणीभूत ठरतात. तेच त्यांनी या निमित्तानं केलं का? दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन तुडवा नेमकं होणार आहे की नाही. कारण आता कोर्टातली लढाई लढून झालेली आहे. आयोग काय करतं, किती न्याय देतं हे माहिती आहे. पण काल या सगळ्या संदर्भात कुठलंही आक्रमक विधान जे आहे ते ठाकरेंनी केलेलं नाही आहे. फक्त
हे आदेश तुम्हाला बाळासाहेबांनी आधीच देऊन ठेवलेले आहेत, एवढंच ते म्हणालेले आहेत. जाता जाता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावरती दंगलकार कवी नितीन चंदन शिवे यांची जी कविता होती, त्या कवितेनं वातावरण जे आहे ते फार इमोशनल करून टाकलं. त्यांची आमचा कांबळे ही कविता जी आहे ती चळवळीतल्या सगळ्या कामावरती अतिशय नेमकं आणि भेदक भाष्य करणारी आहे. अनेकदा चळवळीत जे लोक स्वप्न पाहतात, पण त्यांना आजूबाजूचेच लोक कसे त्या सगळ्या गोष्टींपासून अडवत असतात, या वास्तव चित्राबद्दल कमेंट करता करता असे लोक चळवळीत का हवे असतात आणि तोपर्यंत हा विचार कसा टिकून असतो, हे त्यांनी अतिशय मार्मिकपणे सांगितलं. जाता जाता ही कविता नक्की ऐका आणि या सगळ्या मेळाव्याबद्दलची तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हटले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून बोलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला,
नुसताच कानला आणि असा भगवा फडकवत झेलबद्ध बाहेर आला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबाला, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला, त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले पाया पडते तो. 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा, महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. एवढाच सांगावं घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे.